नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अशा नवीन एका ब्लॉगमध्ये. आणलंय तर जे जे काय सांगितलं होतं ते. काय म्हणते मग? तुला बोललो होतं मी चल फिरायला, तू आलीच नाहीस. हां अय पूजा, का तर मित्रांनो बघा, पूजा रुसली कारण तिला फिरायला नेलं नाही आज. ते म्हणत होते फिरायला चला. पण मला एक अर्जंट काम येणार होतं, तर त्याच्यामुळं ऑफिसला जाणं भाग होतं मला. पण गेलोच नाही ऑफिसला, तर त्याच्यामुळे ती आता म्हणते दिवसभर घरी होता तरी पण फिरायला घेऊन नाही गेलं. फिरायला जायचं होतं आम्हाला FC रोडला, आहे ना? ऐक ना पूजा, ती पांडुरंग वाघमारेची बायको पूजा, ती शूट करताना नुसतं हसत राहते. आणि आमची पूजा बोलतच नाही अजिबात. तू नुसती हसती आणि ही बोलतच नाही. असा खेळ आहे. दिलाची हुकमी तू ग, तुझा कन्हैया मी, रंगानं मोहरलेली जशी चमेली तू, लाडी गोडीन असल्या. बघा रुसली आज ती माझ्या मित्रांनो. तर तुम्ही जर लग्न झाले असताल तर तुम्हाला माहीत असेल की बायकोला मनवण्यासाठी काय काय करावं लागते. सांगा बरं जरा. आमचा राग कसा आहे, जरा हा जास्त आहे ना, आहे की नाही? हो ना पूजा. बघा आता किती वेळ झालं मी बोलतोय पण ती बोलतच नाही. आणि आज नेमका आज त्याच्यात ते व्हॅलेंटाईनचा दुसरा दिवस आहे, चॉकलेट डे. तर अजून तर काय मी चॉकलेट दिलंच नाही. चॉकलेट द्यावं लागेल. स्टार्ट. तुम्ही आज मला FC रोडला का नाही नेलं? तू म्हणले काल शॉपिंग करायला नेतो. आज चॉकलेट डे असून का नाही नेलं? कॅडबरी तुम्ही खात नाही बघा मित्रांनो, दात दुखतात म्हणून कॅडबरी खात नाही. त्याच्याने म्हणलं कॅडबरीवरचं एखादा टॉप घेऊन द्या, एक जीन्स घेऊन द्या, काहीतरी घेऊन द्या. तर घरीच बसवलं. ते सर म्हणलं ना फोन करतो मी, मग मीटिंगला जायचं. त्याच्यामुळे त्याची वाट बघत म्हणलं याचा जर आला तर अचानक जावं लागेल. त्याच्यामुळे बघा हिला मी नेणार होतो आज FC रोडला. फिरायला जायचं होतं आम्हाला FC रोड, आणि अजून बरंच काही. तिला म्हणलं तर शॉपिंग करून देतो, 2-3 टॉप जीन्स वगैरे काहीतरी. तर काय जाणं झालं नाही म्हणून. लागल बरं का बाबा तुला. आणि इथं बघा चिऊ काकडी कापते. काय करतेस तू? हळू, चाकू खूप हे येतो धार आहे चाकूला. कापली पण का? शिल्ली का? हां कशी काकडी? काय त्याच्यात? मला दे थोडीशी. आज आहे संडे, तर आज जेवणामध्ये काय माहिती का, चिकन बिर्याणी. तर त्याच्यासाठी तांदूळ आणले, चिकन पण आणलंय, लिंबू पण आणलंय, 2 मसाला पुडी पण आणली, काकडी पण आणली आणि पावडर पण आणले. संपलं होतं. आमच्या मॅडमला एक मोठं लावतं एवढं घेऊन. अर्धं फेकायचं, अर्धं लावायचं, अर्धं खाली फरशीला द्यायचं, है ना? तर ना ही बघा पावडर थोडं जास्त लावते, कारण ना हिचा चिवचा रंग ना माझ्यासारखा आहे. म्हणजे मी सावळा नाही, मी काळाच आहे. आणि माझी चिव अशी दिसते, त्याच्यामुळे तिला वाटतं मी थोडीशी गोरी असावं म्हणून, दिसावं म्हणून तिला ती पावडर लावण्याचा प्रयत्न करते. की तिला वाटतंय पावडर लावल्यावर जरा ग्लो येतो असं वाटते तिला. पण तसं नसतं बाळा.
पावडरचा आणि ग्लोचा काहीच नाही. थोडासा फक्त चेहरा थोडा फरक दिसतो. पावडर लावल्यावर सफेद चेहरा दिसतो. मध्ये का गेलीस रिंगटोन माझी दुसरी तुझ्या आवाजात ती बोललेली. काय केलंस त्याच्या मोबाईलला? गाणं हे येतंय ते काय काकडी गोड लागली ना? तुमच्याकडून होमवर्क झाला का सगळा? आज लवकर स्वयंपाक करायचा. आज सकाळी 10 वाजता नाश्ता केलेला आहे. त्याच्यावर जेवण बी नाही आणि काहीच नाही, कारण कामच गेलं 1-1.5 वाजेपर्यंत मला घरातली. त्याच्यानं दुपारी काही जेवलो नाही. आज दुपारचं जेवणच नाही केलं आपण. सकाळीच नाश्ता केलेला 10 वाजता. सकाळी नाश्ता झाला आपला फक्त, त्याच्यानंतर काहीच नाही. पण नाश्ताच जास्त खाल्ला होता मी, खूप जेवलो होतो. ही अर्धी चपाती, एक आणि ते आता डोसा आणि तिळाचं भात खाल्लेलं आपण थोडंसं, त्याच्यामुळे मला भूक नाही लागली. तीळ खाल्लं होतं ना. तर आज लवकर स्वयंपाक करण्याला भूक लागली. आज चिवला पण क्लास नाही. आज तिला 10 ते 12 होता ना, त्याच्यानं लवकर केलं तिला जाण्यासाठी. तर आज लवकर स्वयंपाक करायला भूक लागली जोरातून. करूच तर चहा पेलाय मी तसा. चहा पेला थोडंसं बरं वाटतं. चहा भूक मारतं ना, चहा पिल्यावर बरं वाटतं. सवय असते ती, चहा गोड असतो ना, आणि थोडंसं बटर घाललं की मग थोडंसं पोट भरतं. आहे की नाही? तर मी आज अशी साडी घातली माझी. तुम्ही पण बघितली असणार आहे, जुनीच आहे, नवीन आहे. घाला ठेवून करून ठेवा. कधीची लग्नाच्या आधीची साडी आणि लग्नाला झाले तर आता 10 वरी चालू आहे बघा. अजून 2 महिन्याने आमचं संपत कंप्लीट होतं आणि 11 वर्ष लागतं. तेव्हाची साडी आपल्याला वापरून टाक आता घालणार मी रोज, कारण माझ्याकडे 2-3 साड्या आहेत लोखंडाची. पण वाटत नाही ना आपल्या लग्नाला 10 वर्ष झालेत म्हणून. हो मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्हाला 8 वर्षाची मुलगी पण आहे आणि 10 वर्ष लग्नाला झाले. मित्रांनो स्टॉप ही काकडी कशी आहे आणि ही काकडी बघा कशी आहे. एवढं मोठं हुंबरा असते का हे? तर ही माझी मुलगी, 7 वर्ष कंप्लीट झालेली तिला. मग सगळ्यांना 10 वर्षापासून व्हिडिओ बनवतो माहिती तर असेल. नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आमचं ब्लॉग माझ्याकडे बघायला कोणत्या पोरी तर आमच्या ब्लॉगला सपोर्ट करा, आम्हाला सपोर्ट करा. आम्हाला सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय. रख ना, व्हिडिओ चालू ना अजून. तर मित्रांनो, आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. आम्ही नवीन आहेत ह्या फील्डमध्ये, त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही एक्सपिरियन्स नाही, अनुभव बोलण्याचा. पण आपले मराठी लोक कसे आहेत ना, प्रेमळ, जसं तुम्ही बऱ्याच लोकांना हे केलं आहे, सपोर्ट केला आहे, तसं आम्हाला पण करा. आता आम्ही तर व्हिडिओ बनवतो ना, तर त्या पोरीचं दाखवते. तर एक तर बघा मुली बघा इथं कशा डान्स करतात. तर बघा ते टेरेसला मुली नाचतात बरं का, डान्स आता करतात. बघा टेरेसवर ना मुली रोज डान्स करतात येऊन इथं वर. तुम्हाला स्पष्ट नाही दिसणार, कारण माझा मोबाईलचा एवढा आयफोन वगैरे असा नाही आहे, त्याच्यामुळं ते 30-35 हजाराचा मोबाईल आहे. तर मित्रांनो, नक्कीच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मी आज लावलं चिवचं क्लिप लावलं बघा. तुझ्या क्लिप लावलं तुला कसं दिसतं? छान दिसतं. हां 2 क्लिप लावली. माझं टिकटॉकचं पिन टाकलं काय? हां सगळ्या पर्स मध्ये भरलं असतं त्या दिवशी, काल संक्रांतीच्या दिवशी हो भरल्या. सगळं भरलं. आज केस पण वाढायला सुरू करा. मला आता टेप कट करायचं. कधी वाढायला केस. वाढलेत की अजून? बघ ना किती मोठे पाहिजेत. मला कसं करणार? अजून एवढं कट कमरेच्या खाली आहेत ना, कट करायचे एकदा खालून पार्लरमधून.
मध्ये आताच नाही जायचं. हम्म. आमचं गॅदरिंग आहे ना 28 तारखेला, मग 26 किंवा 25 तारखेला. हो. तर चला बाय. व्हिडिओ बघितल्यामुळं धन्यवाद. आणि आज नक्की कमेंट करून सांगा की मी आज कशी दिसते. आणि मी पण ड्रेसमध्ये भारी दिसते का साडीमध्ये, नक्की कमेंट करून सांगा. साडीमध्ये. होय. हम्म.